मित्रांनो, व्हिडिओ नंबर 162. चला तर बघूया आजचा काय विषय आहे आणि सुरू करूया. मित्रांनो, आजचा विषय आहे क्रॉनिक ब्रॉन्कायटिसची लक्षणे आणि कारणे. क्रॉनिक ब्रॉन्कायटिस श्वासनलिकेमध्ये होणारी सूज आहे. याने फुफ्फुसात कफ उत्पन्न होतो, वारंवार खोकला येतो आणि श्वास घेण्यात व सोडण्यास त्रास होतो. यामध्ये श्वास घेताना दम लागतो आणि घाबरल्यासारखे होऊ लागते. हा आजार हिवाळ्यात गंभीर होतो. पुढे बघूया. अधिकांश केसेसमध्ये क्रॉनिक ब्रॉन्कायटिस वयाच्या 50 वर्षाच्या आसपास होतो. धूर, सिगरेट, बिडी यांनी याच्या पीडितांना अधिक त्रास होतो. याच्या पीडितांना अधिक त्रास होतो. ब्रॉन्कायटिसच्या कारणाने खोकला येत असेल तर थंडीच्या दिवसात खोली गरम राखावी. गरम द्रव पदार्थ घ्यावेत. वाफारा घ्यावा. यामुळे कफ पातळ होऊन निघून जाईल. ऑक्सिजन देऊन डॉक्टर यास नियंत्रणात आणतात. ब्रोंकोडायलेटर यासारख्या औषधांनी याचा परिणाम कमी होतो. श्वाससंबंधी योग क्रियांनी लाभ मिळतो. अधिकांश केसेसमध्ये क्रॉनिक ब्रॉन्कायटिस हा वयाच्या 50च्या आसपास होणारा रोग असला तरी हिवाळ्याच्या थंडीच्या याची शक्यता वाढते. अशात धूम्रपानापासून दूर राहावे. धूर यापासून बचाव करावा. गरम द्रव पदार्थ घ्यावेत. खोलीचे तापमान गरम राखावे. अशी ही ब्रॉन्कायटिसची लक्षणे आणि कारणे आहेत. मित्रांनो, आणखीन एक बघूया आपण. बसून काम करत असाल तर तुम्ही थ्रॉम्बोसिसचे पेशंट नक्कीच बनाल. थ्रॉम्बोसिस काय आपण बघूया. ही थ्रॉम्बोसिस म्हणजे काय? ही एक वैद्यकीय अवस्था असून त्यात सतत बसून काम करणाऱ्यांच्या शरीरात, प्रामुख्याने पायात रक्त गोठतं. सतत लांबचा विमान प्रवास करणाऱ्यांमध्येही या आजाराची लक्षणे दिसून येतात. बापरे. डॉक्टर म्हणतात जर रक्तवाहिन्यात रक्ताची मोठी गुठळी निर्माण झाली तर ती घातक ठरू शकते. बापरे. आपल्या हृदयाची उजवी बाजू डाव्या बाजूपेक्षा अधिकच कमकुवत असल्याने जास्त धोका असतो. माणसाला ज्यावेळी हार्ट अटॅक येतो तेव्हा हृदयाचं नुकसान टाळण्यासाठी डॉक्टरांना वेळ मिळू शकतो. मात्र थ्रॉम्बोसिसमध्ये हृदयाचं कायमस्वरूपी नुकसान होण्याची शक्यता असते. बापरे. लक्षात घ्या मित्रांनो. काय काळजी घ्या ती बघूया. एकाच ठिकाणी अनेक तास बसून काम करू नका. बसून काम करण्याचं स्वरूप असेल तर दर अर्ध्या तासाने किमान 3 मिनिटं चाला. शरीराला ऍक्टिव्ह ठेवा. सहकार्यासोबत संवाद साधण्यासाठी इंटरकॉमचा वापर न करता प्रत्यक्ष जाऊन भेटा. व्हेरी गुड. भरपूर पाणी प्या. जेणेकरून वॉशरूम पर्यंत चालण्याचा तुम्हाला व्यायाम करावा लागेल. छान. दर 2 तासांनी पाय, हात आणि शरीराच्या स्ट्रेचिंगचा व्यायाम द्या. म्हणजे रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण होणार नाही. व्हेरी गुड. हात पाय साथ देत नसले तरी शक्यतो एलिव्हेटर्स पेक्षा जिन्याचा वापर करा. छान. घर आणि ऑफिसमध्ये टेक्नॉलॉजीचा अतिरेक झाल्याने बैठी जीवनशैली लोकांच्या अंगवळणी पडलेली आहे. लक्षात घ्या मित्रांनो. कॅम्प्युटर समोर 10 ते 12 तास काम करणं हे सर्वसाधारण बनलंय.
हे सर्वसाधारण बनलंय. मित्रांनो, हा माझा व्हिडिओ संपलेला आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करा. नमस्कार. जय हिंद.